गुड मॉर्निंग सर्वांना। तर आम्ही आता उठलोय, आंघोळ वगैरे झाली आणि आता नाश्त्याची तयारी चालू आहे। बघू आता कोण कोण काय काय करतंय। कोमल झाडू मारती, झाडू मारून झालाय तिचा। आणि मॅडम आमच्या पोहे बनवताय। झाले मॅडम पोहे? कसे केले पोहे? किती वाजता उठले? किती वाजता उठवलं आम्हाला सर्वांना? इकडे बघा ना मॅडम, तुमचा अवतार कसा दिसतोय। तर राणीचं म्हणणं असं आहे की माझा मेकअप झाला नव्हता, केस विंचरले, आता परत व्हिडिओ बघितले। तर मॅडम मी आता केस विंचरले आणि परत पोहे आले। आमचे पोहे रेडी आहे, पोहे रेडी झाले। आता आम्ही बसणार नाश्ता करायला। जायचं होतं आम्हाला लवकर, पण राणीने आम्हाला लेट उठवल्यामुळे आता आम्ही लेट जाणार आहे दुसऱ्या ट्रेननी। आणि कुठे जाणार आहे ते सरप्राईज राहील तुम्हाला। सर्वजण पोहे खायला या। आणि आमच्या माऊला देखील खूप भूक लागली होती, ती देखील जवळ येत नव्हती। पण राणीने जसं पोह्याचं टोपलं पुढे आणलं तसं माऊने त्याच्याकडे धाव घेतली। राणी माझ्या बिचाऱ्या माऊवर लय रागवली। तेवढ्यात मी किचन मधून लिंबू आणलं व खाली बसत ते माऊ पुढं केलं, नंतर ते पोह्यांवर पिळलं। तेवढ्यातच रूम मधून कोमल आणि सुविधाचा कल्ला सुरू झाला। राणी पण उठून त्यांच्याकडे पळाली। त्या दोघींना पाल बघितल्यामुळे ओरडा केलता। राणी जाऊन त्यांना बाहेर घेऊन आली आणि तेवढ्यातच कोमलच्या मम्मीचा फोन देखील आला। नाश्ता करतो का? तुमच्या पुढे एवढं हुशार दिसते, तुमच्या पुढे स्वयंपाक करा एवढं हुशार दिसते। त्या करती नाही, खाती नाही असं। सुविधा आओ। सुविधा समथिंग लवकर या। राहिले तू का मिळाला ना लवकर। सुविधाचा हात पालीला लागल्यामुळे तिने पुन्हा आंघोळ केली आणि पटकन पोहे संपायच्या आत आमच्यामध्ये येऊन बसली। आता आमच्या तयारीला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात तयारी होऊन आता आम्ही निघणार आहे। मी रेडी आहे, आता आम्ही आवरून बस निघलेलो आहे। तुम्ही पण आमच्यासोबत फिरायला, आम्ही आज खूप एन्जॉय करणार आहोत। मी आपली मनीला घेतलं, सोबतच तिचा चारा पाणी देखील सोबत घेतलं। पेडिग्रीच्या पुढ्याला रबर बांधून रूम मधून निघताना तिला पाणी देखील पाजलं। हे घे पाणी पी, चल पिटू पिटू म्याव 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 म्याव। पण कारण कळत नव्हते, आमची मनी रुसून कोपऱ्यात कोपऱ्यात बसायची। शेवटी मी कंटाळून माझी बॅग भरायला सुरुवात केली। सॉक्स घातले तोपर्यंत या मॅडमचा मेकअप काय आवरत नव्हता। चला तर आता आम्ही निघलोय। गाईस बाय। गाईस बाय आणि हायच करती फक्त सुविधा। त्याला पण घेऊन चालले फिरायला। मग राणीने मनी माऊला तिच्या छोट्याशा जाळीच्या बकेटमध्ये ठेवलं आणि झाकण लावलं। एवढ्या दिवसानंतर सोबत फिरायला जाणार म्हणून यांचा आनंद हा डान्स मधून व्यक्त होत होता। अजून पुढे भरपूर होणार होता। निघलोय आणि हिला पण घेतलंय याच्यामध्ये। कॅमेऱ्याची चार्जिंग टिकायची म्हणून मोबाईलने व्हिडिओ काढायला सुरुवात केली। लिफ्ट मधून उतरलो आणि रिक्षासाठी रोडकडे निघालो। चालली आमची पायी सवारी रिक्षापर्यंत।
मैडम आप लोग के लिए रुका इधर फिर भी लांब आहे, 10 मिनिटात पोहोचली. पण आमच्या राणीला बूट घ्यायचे होते. ते बघून आमची मनीमाऊ रुसली. मग तिला जाळीतून वरती काढलं आणि ज्या चपलांच्या बॉक्सवर मांजरीचं चित्र होतं ना त्याच खोक्याजवळ जाऊन ती बसायची. मग शॉपिंग संपवत कल्याण स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अवघ्या 2 मिनिटात स्टेशन आलं. लगेच पायऱ्यांनी वरती जाऊन गाडी किती नंबर प्लॅटफॉर्मला लागते ते बघितलं. पण या हिरोला फ्रेम मध्ये यायचं होतं. तो सारखा कॅमेरा डोकत होता. चांगल्या कामासाठी बाहेर चाललो म्हणून काही वाद न करता मी कॅमेरा बंद केला. फायनली आम्ही आता ट्रेन मध्ये बसलेला आहे. शेवटी ट्रेन भेटली. हे बघा ट्रेन मधील प्रचंड गर्दी. आपले मालक मस्तपैकी जाळीत बसले होते. मग त्याला जाळीतून वरती काढलं. तेच मित्रांसोबत बोलता बोलता गाडी कर्जत स्टेशन पर्यंत देखील आली. तर आम्ही आलोय आता कर्जतच्या 3 नंबर प्लॅटफॉर्म वरती. कल्याणवरून 4 नंबर प्लॅटफॉर्मला कर्जत ट्रेन लागली ना. आता कर्जत स्टेशन वरती आहे इथे. आणि कोमलने घेतलं खाऊ, भूक लागली म्हणून. आता हा बोल, आता बोल. आमच्या डेस्टिनेशनला जायचं ट्रेनची वाट बघत बसलो. पण तोपर्यंत बघते तर काय, सर्वांचे मुडगे मोबाईल मध्ये. तेच मध्ये या राणीने स्टेशनवर लहान पोरांना बघत मांजरीचे खेळ दाखवायला सुरुवात केली. बारके पोरांना ती घाबरत होती. अशी ही आमची खोडीची राणी. आम्ही आमच्या लोकेशनला जाण्यासाठी गाडीची वाट बघत होतो. तेवढ्यातच गाडी आली आणि गाडीत बसलो देखील आणि काही वेळात स्टेशनला उतरलो. आम्ही पोहोचलो आता स्टेशनला. आता तिथून बघू कसं जायचं. गाईज आम्ही आज ट्रेन मध्ये तिकीट नाही काढलं. पण हे टीसीला सांगून दिलंय खरं. आम्ही टीसीला सांगितलं पण टीसीने आम्हाला विचारलं तुमचं तिकीट कुठे आहे. आमची मैत्रीण म्हणती तिकीट नाही. आमच्याकडे कोणतंच तिकीट नाही. मग टीसी बोलला लेकरांनो नीट जा. मग ऑटो पायलटने स्टेशनच्या बाहेर पडत आमच्या पॉइंटला जायचा पर्याय शोधत होतो. आता आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्म करून उतरून इकडे पाठीमागे चालत होतो. इथे रिक्षा आहे. आता रिक्षाने आपल्याला जाणार आहे. तेच समोर दिसणारे काका यांच्यासोबत बोलणं करत त्यांच्या पाठीमागे गेलो. हमारे पास तो पैसा कम है फिर भी हम मजा करना नहीं छोड़ते. किती वेळ लागेल काका इथून जायला? हा बापरे. मग त्यांच्या रिक्षात बसलो. बॅग वगैरे टाकल्या आणि तिथून आमच्या लोकेशन कडे जायला म्हणजे जो मेन पॉइंट आहे त्या ठिकाणी जायला 1 तास लागणार होता. इथून जवळपास 30 किलोमीटर आहे ते आणि आपल्याला जायला 1 तास लागेल. सुंदर झाडं झुडपं बघत आमचा प्रवास सुरू झाला. मला ट्रॅफिक नाही लागणार का आपल्याला? चढ ना. काका म्हटल्याप्रमाणे पहिला चढा लागला. घाटमाता असल्यामुळे जरा भीती वाटली. पण काका बोलले मुलींनो घाबरू नका. मी रोजच या रस्त्यांना गाडी चालवत असतो. नवीन माणूस असल्यावरती तो घाबरतो पण तुम्ही घाबरू नका. घाटमाथ्यावर दिसणारे निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या. मग आम्ही देखील अशा प्रकारे बसलो होतो. पॉइंट येण्याची वाट बघत होतो. अर्धा तास होऊन गेला त्यामुळे जरा कंटाळा आला होता. आपण आता हे कोणत्या रोडने आलो? कोणत्या? पण अशा ठिकाणी यायचं म्हटल्यावर एकतर मित्र किंवा मैत्रिणींचा ग्रुप हवा. एकट्याचं काम नाही. घाट चढून वरती आल्यावर थोड्याच वेळात सनसेट होणार याची चाहूल लागली. मग काकाला रिक्षा जोरात घ्यायला लावली. गाडी ऑफ रोडला लागली. पण इथल्या चालकांना दररोजची सवय असते त्यामुळे घाबरायचं कारण नाही. तेच आम्ही आमच्या पॉइंटला पोहोचलो. रिक्षामधून सर्व बॅग खाली काढल्या आणि आमच्या ठिकाणी जायला सुरुवात केली. आतमध्ये प्रवेश करतात काही अशा प्रकारचे दृश्य दिसले. सर्व हिरवळ आणि त्यामध्ये टेंट लावलेले. तेच माझ्या मैत्रिणी आधी बुकिंग केल्याचं त्यांना दाखवलं. तिथे गेल्यानंतर राहिलेले पेमेंट केलं आणि 11-12 नंबरचा टेंट भेटला. आतमध्ये छान फोमचा कुशन केलेला होता. बॅग आतमध्ये टाकली. मनीमाऊला देखील जाळीच्या बाहेर काढलं. पण ठिकाण बदलल्यामुळे ती बाहेर यायला घाबरत होती. माऊ बघतीये कसं आहे काय ते.
तिला आता बाहेर काढले, तिचे पाय बी मोकळे झाले, मस्त चेकिंग करते ती. टेंट आहेत आणि इथे अशी बसायला जागा आहे बाहेर. आणि इकडे गेम्स आहेत, थोड्या वेळाने जाऊ गेम खेळायला. आणि तिकडे जर चार्जिंग लावायचं असेल तर फोन चार्जिंगसाठी. ते आल्यानंतर पहिले फ्रेश झालो. इकडे साईडला वॉशरूम, टॉयलेट वगैरे आहेत. आणि आता चेंज वगैरे केले, आवरलंय. आणि आवरायच्या नंतर आमचा सनसेट पण गेलाय. तर आता जसे फोटो येईल तसे काढतोय आणि जसे व्हिडिओ येईल तसं काढतोय. सूर्यास्ताच्या वेळी पाण्यावरती जरा गोल्डन कलर आलेला दिसतो, पण यायला आवरायला उशीर झाल्यामुळे सूर्यकिरण डोंगराच्या आड लपलेले दिसत आहे. गोल्डन लाईट मध्ये या दोघींचे फोटोशूट मागे सुरू होते. आणि आता 5:30 वाजता इथे नाश्ता असतो, तर नाश्ता पण सुरू झालाय. तर नाश्त्यामध्ये बघूयात काय. सर्वात आधी नाश्ता घ्यायला हजेरी लावली ती म्हणजे राणीने. आणि तिच्या पाठोपाठ मी देखील नाश्ता घेण्यासाठी उभे राहिले. थोडा अंधार वाढल्यानंतर आतील सर्व लाईट सुरू झाली. तेव्हा काही या प्रकारे इतर दृश्य दिसायचं. तिकडून मुलांना खेळण्यासाठी जागा आणि इकडच्या बाजूने फॅमिलीसाठी. मी आणि राणी हा नाश्ता घेऊन आले. कोमल आणि सुविधा तिकडे फोटो काढते. अजून प्रचंड भूक लागली होती. तेव्हा मिसळपाव खाल्लं, खूप छान लागलं. आणि त्यानंतर आमच्या 2 मैत्रिणी पुन्हा आम्हाला जॉईन झाल्या. मग काय, नुसते व्हिडिओ, नुसते फोटो, जिंदाबाद. आपली मनीमाऊ धरणाच्या कडेला एकटीच बसली होती. ते बघून सुविधाचे एक्सप्रेशन झाले. त्यानंतर आम्ही थोडा गेम खेळण्यासाठी गेलो. जरा काही वेळ बॅडमिंटन खेळलो, त्यानंतर आर्चर पण. हे बघा, यांना हे कसं मारायचं हे माहित तर बिलकुल नाहीये, पण करतात प्रयत्न वाकडं तिकडं. आपला काय कुठे नेम बसे ना, तेवढ्यात त्यांचे स्नॅक पण आले. स्नॅक खात होतो तेच गाणे सुरू झाले. मला मात्र लय भूक लागली होती. त्या मुली नाचायला गेल्या, नाचून झालं आणि आम्ही जेवणाकडे गेलो. जेवण घेतलं. आता जेवण चालू झालंय. आम्ही चालू जेवण घ्यायला. व्हेज आणि नॉनव्हेज असं 2 याच्यामध्ये जेवण आहे. राणीला काही भूक नाही. मला बोलायचं, आम्ही आल्यापासून फक्त खायचं. पनीरची भाजी आहे, हे स्वीट मध्ये, हे चपाती, हा राईस, ही डाळ. नॉनव्हेज मध्ये सुविधाने घेतली. हे नॉनव्हेज मध्ये नाचून घ्या. जेवण झालं, थंडी वाजत होती. तेव्हा खुर्ची घेऊन शेकोटीकडे गेलो. समोरून राणी आली. शेकोटी सोबत शेकता शेकता गप्पा मारत उशिरा झोपलो. इथेच संपला आपला पहिला दिवस. शुभ रात्री सर्वांना. भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग सर्वांना. छान झोप झाली. थंडीमुळे उठावंच वाटत नव्हतं. टेंटच्या बाहेर तर बिलकुल येऊ वाटत नव्हतं. मग काय, मस्त आळत देत आपल्या मनीमाऊला उचलून घेतलं. तिची देखील खूप छान झोप झाली होती. मग तिला खाली ठेवून टेंटच्या बाहेर आले. मग परत एकदा छान असा आळस दिला. गुड मॉर्निंग. सकाळ झाली. आता सकाळचे 7:30 वाजले. आणि रात्री एवढी थंडी वाजली आणि रात्री झोपायला पण खूप लेट झालं. कारण की आम्हाला एक दुसरी कंपनी पण जॉईन झाली होती. गप्पा मारता मारता कधी 2 वाजले काही समजलंच नाही. आणि एवढी बेकार थंडी आहे ना, जेव्हा तुम्ही याल तेव्हा आपल्यासोबत आपलं ब्लँकेट नक्की राहू द्या. बघू शकता तुम्ही मॉर्निंगचं. बाकी सर्वजण झोपलेले आहेत, पण मला व्हिटॅमिन डीची जास्त आवश्यकता होती म्हणून मी लवकर उठले आणि सुंदर अशा वातावरणाचा आनंद घेते. कारण की ठाण्याला असं काही वातावरण पण नाही आहे आणि सगळं पोल्युशनच आहे. गरमीच आहे नुसती, थंडीत अजिबात नाही आहे. सकाळ सकाळी धरणाच्या पाण्यावरून असा सफेद धूर वरती चालला की काय असं दिसत होतं. एवढी प्रचंड थंडी होती. ही कोंबडी आमची उठलेली आहे आणि आता उठून को करत आहे. आमची माऊ उठली. माऊ सोबत तिची मम्मा पण उठलेली आहे.
भाऊ. मनीभाऊला बाहेर काढलं, थोडा वेळ खेळवलं आणि फ्रेश होऊन गरम पाण्याने आंघोळ करून आम्ही सर्वजण नाश्ता करायला गेलो. एवढ्या थंडीमध्ये मस्तपैकी गरमागरम पोहे आणि त्यावरती शेव लिंबू टाकून नाश्ता केला आणि फोटोशूट करायला सुरुवात केली. चाललाय आता हा सकाळचा फोटोशूट. या स्टारच्या गेटमधून एंट्री केल्यानंतर काही अशा प्रकारचा व्ह्यू दिसतो. रात्री जेवायला हवी आनंद द्विगुणित करतो. बघा सकाळ झाली, फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर 7 वाजता नाश्ता लागला. नाश्त्यामध्ये पोहे होते आणि चहा होता. खूप छान नाश्ता आणि चहा होता. आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून फोटो वगैरे काढलेत आता आणि चेकआउट आहे 11 वाजता. तर त्यांचं देखील काम सुरू झालं आहे. आता मी जरा बसले आहे. आम्ही रिक्षा जी केली आहे त्याची वाट बघतोय. खरं सांगायचं झालं तर ह्या लोणावळा ट्रीपचा जास्त हातभार लागला तो अभिषेक भाऊ गायकवाडचा. जेव्हा मी PTC मध्ये होते तेव्हा देखील त्यांनी मला पार्सलसाठी खूप मदत केली होती. म्हणजे मला जे काही पाहिजे असेल ते पार्सल आणून द्यायचं. त्याच्यासाठी पण खूप थँक्यू. आणि इथं जे आमचं बुकिंग करून दिलं ते पण त्याच्या ओळखीवरच केलं. इथे आल्यानंतर 4ला चेक इन असतं, तर 5ला आपल्याला नाश्ता असतो. मिसळ वगैरे भेटली आम्हाला. त्याच्यानंतर परत 7ला त्यांचे स्नॅक्स वगैरे असतात आणि 10 वाजता जेवण असतं. जेवण झाल्यानंतर बार्बिक्यू असतात. बार्बिक्यूचा मला जास्त काही व्हिडिओ काढायला जमला नाही. एंट्री केल्यानंतर हा पहिला लेफ्टला झोका आहे. त्याच्यानंतर इथला जो स्पेस आहे तिथे गेम खेळू शकतो आपण. त्यांच्या पण कामाला सुरुवात झाली. सर्व टेंट गोळा केले. त्यानंतर त्या लॉन्सवरची सर्व साफसफाई केली. खुर्च्या टेबल गोळा करून पुन्हा व्यवस्थित सर्व मांडले. मग त्यानंतर आम्ही जरा निवांत बसलो. बराच वेळ गप्पा मारल्या. हा ट्रिप प्लॅन याच्यासाठी केला होता की 30 बसला आम्हाला यायचं होतं, पण 30 बसला नेमकी आम्हाला बंदोबस्त लागतो आणि 30 बसचं कसं, त्याच्यामुळं आम्ही हा प्लॅन केला, अचानक प्लॅन केला आणि इकडे आलोय. तर आता आम्ही जसं पोलीस स्टेशनला गेलोय, 2 महिन्यापासून भेटलो नव्हतं आणि याच्यानंतर कदाचित कधी भेटू किंवा नाही भेटणार किंवा भेट कधी होईल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आज एकत्र आलो होतो 4 जणी. तरी पण याच्यामध्ये एक मिसिंग आहे, ती आली नाही. ती रडत होती, पण नेक्स्ट टाइम आम्ही तिला नक्की घेऊन येऊ. जेव्हा भेटू तेव्हा, कारण फिक्स नसतं काही असं. आम्हाला सुट्टी भेटते पण सगळ्यांना सोबत नाही भेटत कधी. तर आम्ही खूप सारा एन्जॉय केला काल आल्यापासून. खूप खेळलो, मस्ती केली. तर तुम्ही पण असे सगळे फ्रेंड्स फिरायला जात जा. आयुष्यात आपण पैसे कायम कमवतो, पण अशी लाईफ परत पुन्हा नाही जगता येत आपल्याला. आणि मित्र पण परत भेटत नाही. एकदा लग्न झालं तर लाईफ बदलून जाते आणि ड्युटी लागल्यावर असं आपण बोलतो की एकदा सेटल झाल्यावरती आपण एन्जॉय करू, हे करू ते करू, पण ठरून काहीच होत नाही. पोलीस खात्यात तर ठरून काहीच होत नाही. प्लॅन आमचे 2 मेंबर आहेत, सारखे इकडून तिकडे फिरते असतात. त्यांना काही पडलेलं नसतं कशाचं, बस फोटो 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 एवढंच पाहिजे. असतं 4 PM टू नेक्स्ट डे मॉर्निंग 11 AM. त्यामध्ये तुम्हाला 1000 रुपयाचं पॅकेज असतं पर पर्सन. त्यामध्ये इन्क्लुडिंग तुम्हाला इव्हिनिंग स्नॅक्स, बार्बिक्यू स्टार्टर, व्हेज नॉनव्हेज, अनलिमिटेड डिनर, बॉनफायर, DJ आणि जर सॅटर्डे नाईट असेल तर आपल्या इथं लाईव्ह म्युझिकचा पण प्रोग्राम असतो. ॲक्टिव्हिटीज असतात इनडोअर आउटडोअर्समध्ये, गेम स्पोर्ट्समध्ये. लोकेशन पूर्ण म्हणजे गार्डन लोकेशन आहे, लेक साईड लोकेशन आहे. लेकच्या फ्रंट साईडला येते आहे आपलं. हे ब्राह्मणोलीच्या जवळ लोकेशन आहे आपलं. 25 किलोमीटर आहे. तिथनं जर यायला तुम्हाला काही नसेल तर बाय ट्रेन तुम्ही लोणावळ्यापर्यंत येऊ शकता आणि तिथने तुम्हाला कॅब किंवा ऑटो अवेलेबल होऊन जाते. आणि जर ग्रुप आला तर किती डिस्काउंट? ग्रुप आला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट लावून देतो. म्हणजे 1000 रुपये आहे त्याचे 10% म्हणजे 900 रुपये पर पर्सनने तुम्हाला पॅकेज मिळून जाईल.
आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही येऊ शकता, नक्की भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आम्ही निघालोय आता इथून. पिल्लूला मला घे कुठे मला घे आल्या मला घे. आता निघलोय आणि रिक्षा पण आलेली आहे. आता इथून जातो आपण लोणावळा स्टेशनला. मग आता वेळ झाली आपली परतीच्या प्रवासाची. सर्व बॅग वगैरे घेतल्या आणि आमची रिक्षा देखील आली. सर्व सामान रिक्षामध्ये टाकलं आणि रिक्षा निघाली आपल्या स्टेशनच्या दिशेने. भेटूया लवकरच पुढील प्रवासात. तोपर्यंत कुटुंबासोबत आनंदी राहा. धन्यवाद.